नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच लोकसभेने जम्मू काश्मीर आरक्षण आणि पुनर्रचना विधेयक 2023 मंजूर केले, तर या विधेयकानुसार जम्मू काश्मीर विधानसभेतील 114 जागांपैकी किती जागा पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांसाठी राखीव असतील? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांसाठी 24 जागा राखीव असणार आहेत. यासहज हे सुद्धा लक्षात ठेवा, या 114 जागांपैकी 24 जागा पाकव्याप्त काश्मीरसाठी राहतील, तर ज्या उरलेल्या 90 जागा आहेत त्यापैकी 43 जागा या जम्मू प्रदेशासाठी असतील, तर 47 जागा या काश्मीर प्रदेशासाठी असतील. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोप 28 दरम्यान जारी करण्यात आलेल्या क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत हा 7व्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, यावर्षी सुद्धा या क्लायमॅट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मधील पहिली 3 स्थाने रिकामी ठेवण्यात आलेली आहेत. कोणत्याही देशाने इतकी चांगली कामगिरी केलेली नाही की त्याला पहिल्या 3 क्रमांकामध्ये स्थान देण्यात येईल. बरं, यामध्ये 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, 5व्यावर एस्टोनिया, 6व्यावर फिलिपिन्स आणि 7व्या क्रमांकावर आपला भारत आहे. बरं, भारताला यामध्ये किती गुण देण्यात आले आहेत? तर 70.25 इतके भारताला गुण देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता रँकिंग 2023 मध्ये भारत 49व्या स्थानी आहे. ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 मध्ये 64व्या क्रमांकावर, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 111, ग्लोबल पीस इंडेक्स 126, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 67, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 40, जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये 127, ग्लोबल क्रिप्टो अडॅप्शन इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये 40व्या क्रमांकावर, तर जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये भारत हा 13व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. अचूक विधाने निवडा. म्हणजे यामध्ये आपल्याला बरोबर विधाने निवडायची आहेत. एक एक विधान आपण व्यवस्थितशीरपणे वाचून घेऊत. पहिलं विधान पहा. गाझामधील इस्रायलच्या कारवाईच्या संभाव्य धोक्याबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सतर्क करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र चार्टरचे आर्टिकल 99 लागू केले. दुसरं विधान आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासून प्रथमच संयुक्त राष्ट्र चार्टरचे आर्टिकल 99 लागू करण्यात आले. आणि तिसरं विधान काय आहे? तर या कलमाचा उपयोग कांगो प्रजासत्ताक 1960, 1961 मध्ये फ्रेंच लष्करी कारवाईविरुद्ध व 1971 मध्ये बांगलादेशच्या निर्मितीसारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी करण्यात आला होता. तिन्ही विधान पाहिल्यानंतर मित्रांनो, आता हे लक्षात ठेवा, अलीकडेच आता संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र चार्टरचे आर्टिकल 99 लागू केला आहे. म्हणजे जे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. आता या उरलेल्या 2 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे? यामधील एक जरी विधान बरोबर असेल तर दुसरं विधान चुकीचं असणार आहे. कारण हे जे बी विधान काय म्हणतं, तर संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासून प्रथमच संयुक्त राष्ट्र चार्टरचे आर्टिकल 99 लागू करण्यात आले. तर सी विधान काय म्हणतं, तर याआधी 1960, 1961 आणि 1971 मध्ये सुद्धा या कलमाचा उपयोग करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, यापैकी जे सी विधान आहे ते बरोबर आहे. म्हणजेच बी हे विधान 100% चुकीचं आहे. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यामधील हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि जी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहेत, यावर किती सदस्य असतात? तर 5 स्थायी आणि 10 अस्थायी अशा प्रकारे 15 सदस्य असतात. बरं, हे जे 10 अस्थायी सदस्य असतात यांची किती वर्षासाठी निवड केली जाते? तर या 10 अस्थायी सदस्यांची 2 वर्षासाठी निवड केली जाते. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणाच्या हस्ते पहिल्या भारतीय कला व वास्तुकला आणि डिझाईन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले? तर आता हा जो भारतातील पहिला भारतीय कला व वास्तुकला आणि डिझाईन महोत्सव आहे, याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. हा महोत्सव नवी दिल्लीमधील लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आला असून 8 डिसेंबर रोजी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि हा जो महोत्सव आहे हा कधीपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे? तर 15 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. रिकामी जागा या भारतीय वंशाच्या लेखिकेला सिंगापूरच्या सर्वोच्च कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर नुकतेच आता सिंगापूरच्या सर्वोच्च कला पुरस्काराने मीराचंद या भारतीय वंशाच्या लेखिकेला सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांच्याबरोबरच हा पुरस्कार सुचेन क्रिस्टिन लिम आणि मलय नृत्य दिग्गज उस्मान अब्दुल हमीद यांना देण्यात आलेला आहे. बरं, या पुरस्कारामध्ये विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये विजेत्याला 80,000 सिंगापूर डॉलर देण्यात येतात.
प्रश्न क्रमांक 5वा पहा. मित्रांनो, अलीकडेच आता नॅशनल मेडिकल कमिशनने आपला नवीन लोगो लॉन्च केला आहे. तर आता या आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती, असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर हे जे नॅशनल मेडिकल कमिशन आहे, याची स्थापना 25 सप्टेंबर 2020 मध्ये झालेली आहे. आणि सध्या हा लोगो खूप चर्चेमध्ये आहे, कारण यामध्ये इंडिया ऐवजी भारत असं लिहिण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये भगवान विष्णू यांच्या धन्वंतरी अवताराचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे कोणत्या राज्यात नोंदवण्यात आले? या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जो अहवाल प्रकाशित केलेला आहे, त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, सलग तिसऱ्या वर्षी आपल्या महाराष्ट्राने भ्रष्टाचाराच्या गुन्हे नोंदणीत प्रथम स्थान पटकावलेलं आहे. बरं, या अहवालानुसार 2022 मध्ये एकूण महाराष्ट्रात किती गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत? तर 749 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 2021 मध्ये यांची संख्या 773 होती. तर 2020 मध्ये एकूण 664 गुन्हे नोंदविण्यात आले होते. येथे महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे, तर आपल्या महाराष्ट्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे असं आपल्याला कधी जरी विचारलं तरी आपल्याला पाठच पाहिजे की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 365 इतकी होती. लिंग गुणोत्तर 929, तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतका आहे. बरं, राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. आणि मित्रांनो, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7वा. 91व्या इंटरपोल महासभेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर आता ही जी 91वी इंटरपोल महासभा आहे, याचं आयोजन ऑस्ट्रियामध्ये करण्यात आलं होतं. आणि ऑस्ट्रियामध्ये कुठे? तर ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे ही परिषद पार पडलेली आहे. बरं, हे जी इंटरपोल आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर या इंटरपोलची स्थापना सप्टेंबर 1923 मध्ये करण्यात आलेली आहे. याचं पूर्ण स्वरूप सांगायचं झालं तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. व याचं मुख्यालय फ्रान्समधील ल्योन येथे आहे. सध्या याचे किती देश सदस्य आहेत? तर 195 देश याचे सदस्य आहेत. आणि आपला भारत 1956 पासून या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मित्रांनो, सध्या या संस्थेचे अध्यक्ष अल रायसी आहेत. तर कनेक्टिंग पोलीस फॉर अ सेफर वर्ल्ड असा याचा मोटो आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या प्रायोगिक आण्विक फ्युजन अणुभट्टीचे अनावरण केले? तर आता जगातील सर्वात मोठ्या प्रायोगिक आण्विक फ्युजन अणुभट्टीचे अनावरण हे जपान या देशाद्वारे करण्यात आलेलं आहे. ही जी अणुभट्टी आहे ही J860SA या नावाने जपानमधील इबाराकी येथे कार्यरत करण्यात आलेली आहे. बरं, आता इथे अणुभट्टीचा उल्लेख आला आहे, तर आपल्या भारतातील पहिली अणुभट्टी कोणती होती? तर अप्सरा ही आपल्या भारतातील पहिली अणुभट्टी होती. आणि या अणुभट्टीला अप्सरा हे नाव जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे देण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9 पहा. आता नुकतेच जेबा अँड ॲक्सिडेंटल सुपरहिरो हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. तर आता या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हुमा कुरेशी या जेबा अँड ॲक्सिडेंटल सुपरहिरो या पुस्तकाच्या लेखिका आहेत. हुमा कुरेशी या एक अभिनेत्री आहेत आणि त्यांची ही पहिलीच कादंबरी आहे. या असंच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ट्विंकल खन्ना यांचं वेलकम टू पॅराडाईज हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. रघुराम राजन आणि रोहित लांबा यांचं ब्रेकिंग द मोल्ड, एस सोमनाथ यांचं निलाऊ कुदीच्या सीमांगल हे पुस्तक प्रकाशित होणार होतं पण हे कॅन्सल झालेलं आहे. अशोक टंडन यांचं द रिव्हर स्विंग, विवेक अग्निहोत्री यांचं द बुक ऑफ लाईफ, माय डान्स विथ बुद्धा फॉर सक्सेस, विपुल रिकी यांचं ड्रंक ऑन लव्ह, द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर, निर्जा चौधरी यांचं हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड, चेतना मारू यांचं वेस्टर्न लेन, अभिषेक चौधरी यांचं वाजपेयी द एसेंट ऑफ द हिंदू राईट आणि अनिता भरतशाह यांचं कलर्स ऑफ डिओशन हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो? कोणता दिवस आहे? तर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन. आणि हा दिवस दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 10 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर 1948 मध्ये मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता व या दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात येत आहे. बरं, यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर फ्रीडम, इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. टाइम मॅगझिनने 2023 साठी ॲथलीट ऑफ द इयर म्हणून
कोणाची निवड केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.